हाय हॅलो 3-4 दिवसांपासून आहे ना सतत पाऊस येत होता. त्या पावसामुळे ना सर्वीकडे चिखल आणि चिडचिड झालेली होती आणि आज फायनली पाऊस उघडला होता म्हणून मला तर फार आनंद झालेला होता. पाऊस उघडला आणि छान असं कोवळं ऊन पडलेलं होतं सकाळी सकाळी आणि गेल्या काही दिवसांपासून आहे ना माझी तुळशीचं झाड आहे ना खराब झालेलं होतं. म्हणून मग आज सकाळी म्हटलं चला तुळशीचं रोपटं लावून घेऊया मस्त आणि छान असं रोपटं लावून घेतलं. त्यानंतर पुदिना पण होता सोबतच आणलेला, तर मग पुदिन्याचे पण आहे ना पानं तोडून टाकले. ते प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये थोडंसं पाणी घेतलं आणि त्यामध्ये ना याच्या ज्या फांद्या होत्या ना त्या डीप केल्या आणि वरतून पॅक करून टाकलं आणि असं हे ना मी ठेवणार होते काही दिवसांसाठी. हे मी एक यूट्यूबवरतीच व्हिडिओ बघितलेला होता की आता हे पाण्यामध्ये ठेवल्यानंतर ना याला खाली मुळ्या येतील आणि मुळ्या आल्यानंतर आपण मस्त असं ते जमिनीमध्ये लावायचं किंवा एखाद्या कुंडीमध्ये लावायचं, मग छान असं पुदिन्याचं झाड तयार होतं. आणि मला पुदिन्याचं झाड तर लावायचंच होतं बऱ्याच दिवसापासून आणि हा हॅक पण मी बघितलेला होता. म्हटलं चला आपण ट्राय करून बघू. ते सर्व करून झाल्यानंतर मग उद्या मिस्टरांचा बर्थडे म्हणून मग मस्त असे त्यांच्या आवडीचे गुलाबजाम बनवायला घेतले होते. म्हटलं आदल्या दिवशी बनवून ठेवले तर छान असे मुरून राहतील. त्यानंतर त्यांना म्हटलं अहो काय हो तुमचा बर्थडेसाठी मी एवढं सगळं प्लॅनिंग करते, हे ते करते आणि तुम्ही तर किचनमध्ये डोकून पण बघायला आले नाही, मस्त मोबाईलमध्ये मग्न आहे आणि कानात हेडफोन होते त्याच्यामुळे आवाज पण येत नव्हता त्यांना माझा काही. पण मग असो, सर्व गुलाबजाम वगैरे बनवून घेतले, मस्त असं गावामध्ये निघालो. आता मिस्टरांचा जरी बर्थडे असला तरी शॉपिंग मात्र माझीच होती. मग काही थोडेफार वस्तू घ्यायच्या होत्या त्यासाठी गेले होते. त्यानंतर घरी परत येताना ना मस्त असे वडापाव घेऊन आले होते गरमागरम आणि हा कृषी बघा आमचा वडापाव लवर मस्त वडापाव खात होता आणि नाटक पण करत होता, नखरे दाखवायचं काम पण चाललेलं होतं सोबतच. त्यानंतर हे बघा हे एवढे सारे चॉकलेट्स आणणं महत्त्वाचं होतं माझ्यासाठी, त्यामुळे मी आज गेलेली होती गावामध्ये. आता याचं मी काय करणार आहे ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करेलच. त्यासाठी सबस्क्राईब नक्की करून ठेवा म्हणजे माझा नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल.